कुठलीही असो, तिकिटासाठी करावी लागणारी धडपड काही चुकत नसते आणि त्यामुळे राजकारणातली इच्छुक मंडळी अगदी खूप आधीपासून फिल्डिंग लावतात. नेत्यांच्या भोवती घिरट्या घालतात, तोंडात साखर ठेवतात, डोक्यावर बर्फ ठेवतात, हवं नको ते अगदी सगळं करतात. तर असेच काही इच्छुक उमेदवार सध्या आपल्या तिकिटाची वाट बघतायत. पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. रिपब्लिकन पक्षाला 1-2 तिकीट मिळणार आहेत की नाही, मी लोकसभेमध्ये यावं अशी लोकांची प्रामाणिक इच्छा आहे. आरपीआयला कुठं सीट देण्याच्या संबंधातली चर्चा काही दिसत नाही आहे. मला बोलून माझ्याबरोबर चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे, तसं काही दिसत नाही आहे. आठवलेंनी पुढारीच्या ओपन फोरम मध्ये मांडलेली ही कैफियत. केंद्रात मंत्री असलेल्या आठवलेंची ही स्थिती आहे, तर बाकीच्यांचं काय? आता राहुल नार्वेकरांचंच घ्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप असा प्रवास करून नार्वेकर आमदार झाले. मग फुटाफुटीच्या काळात त्यांना विधानसभा अध्यक्ष केला. मूळचे ॲडव्होकेट असलेले नार्वेकर शेवटी जजच्या भूमिकेतही गेले. न्यायनिवाडा केला. केलेल्या न्यायनिवाड्यासाठी काही लोकांचा रोषही ओढवून घेतला. पण सध्या ते देखील इच्छुक म्हणूनच फिरतायत. कन्फर्म काय हे त्यांनाही सांगता येईना. मला वाटतं दक्षिण मुंबईचा उमेदवार कोण असावा हे एनडीएचे नेते ठरवतील आणि मला खात्री आहे की जो सर्वोत्तम उमेदवार असेल या मतदारसंघासाठी त्याला संधी दिली जाईल आणि ज्याला संधी दिली जाईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण मेहनतीने आणि मेहनतीची परिकाष्ठा करत काम करू आणि त्याला निवडून आणू. ज्याला संधी मिळेल त्याच्यासाठी मेहनत करण्याची तयारी नार्वेकर दाखवतात. पण ही संधी आपल्याच पदरात पडेल याचा त्यांना विश्वासही वाटत नाहीये. आता तर ते आमदार आहेत, पण सध्या खासदार असलेल्यांनाही हा विश्वास नाहीये बरं का. त्यातली 2 नावं, एक म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी. हे आहेत हेमंत गोडसे. यांच्या अंगाला लागलेला गुलाल हा विजयाचा गुलाल नाहीये बरं का. हा फक्त इच्छुक उमेदवारीचा गुलाल आहे. जागाच ही मुळात शिवसेनेची आणि त्यामुळं ही शिवसेनेला सुटलीच जाणार आहे याचा आम्हाला 100% विश्वास आहे. सुटली नाही तर काय भूमिका? नाही, सुटली नाही तर त्याचा विषय नंतरचा आम्हाला विश्वास आहे ना की 100% ही जागा सुटणार आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार हे ते ठासून सांगतायत. पण त्यांच्या जागेवर महायुतीत असलेल्या आणि महायुतीत येऊ पाहणाऱ्या पक्षाचा देखील डोळा आहे. तर तिकडे मोदींना राखी बांधणाऱ्या भावना गवळींच्या उमेदवारीचं रक्षण करणंही अवघड होऊन बसलंय. कधी त्या सीएम साहेबांच्या बंगल्यावर घिरट्या मारताना दिसतायत, तर कधी त्यांचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटतायत. खासदार भावनाताई गवळी गेल्या 5 पंचवार्षिक पासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र आतापर्यंत असा उमेदवारीसाठी कोणाचाही त्रास आम्हाला झालेला नाही. मात्र यावेळेला वेगळी नावं मीडियावर दाखवून खासदार भावनाताईचे मताधिक्य कसं कमी होईल हा प्रयत्न केला जात आहे. मात्र खासदार भावनाताई गवळी यांना ताबडतोब आता या उमेदवारांची जी शिवसेनेची यादी जाहीर होईल या यादीमध्ये खासदार भावनाताईंची उमेदवारी जाहीर करावी यासाठी आम्ही मुंबईला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी जात आहोत. आणि जर या ठिकाणी आमच्यावर जर अन्याय होत असेल तर निश्चितच आम्हाला काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल. पण उमेदवारीचं काही ठरत नाहीये. त्या तर 25 वर्षांपासून अधिक काळ खासदार आहेत. आता 5-5 टर्म खासदारकी उपभोगणाऱ्यांची ही स्थिती आहे. तर याही परिस्थितीत पुण्यातले माजी नगरसेवक वसंत मोरे इच्छुक उमेदवार म्हणून भेटीगाठी घेतायत. कधी शरद पवार, कधी प्रकाश आंबेडकर, तर आता मनोज जरांगे पाटील. आज सुद्धा मी पाटलांना यासाठी भेटतो की मी अपक्ष म्हणून पुण्यामधनं मराठा उमेदवार आहे. सकल मराठा समाजाचं काम मी अगदी सुरुवातीपासून करतोय. काही अडचणी होत्या, परंतु त्या अडचणी असताना सुद्धा मी इथं काम करत होतो. पुण्यामधले बरेच लोक इकडे आले, त्यांनी सुद्धा आमच्या पुण्याची बाजू जी काय आहे ती सगळी त्याच्यामध्ये फाईल दिलेली आहे. आणि त्या फाईलमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जी यादी देण्यात आली आहे त्या यादीमध्ये माझं सुद्धा नाव आहे. आणि पाटील जी भूमिका घेतील ती संपूर्ण सकल मराठा समाजाला मान्य असणार आहे. खरं तर हा काळ राजकारणात वसंत बहरण्याचा काळ आहे. तसाच हा सण उत्सवांचा देखील काळ आहे बरं का. तिकडे कोकणात सगळे कोकणवासीय शिमगोत्सव साजरा करतायत, तर नेते मंडळी अजूनही संक्रांतीच्याच मूडमध्ये आहेत. गोडधोड बोलतायत, पाया देखील पडतायत. त्यातलेच एक मंत्री उदय सामंतांचे बंधू किरण सामंत राणेंनी मतदारसंघावर दावा ठोकल्यानंतरही त्यांना इथल्या उमेदवारीसाठी एक आशेचा किरण दिसतायत.
त्यांचे बंधूच त्यांना हा आशेचा किरण दाखवतायत. मी सांगितले की हा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला आहे. भाजपनं देखील दावा केलेला आहे. माननीय नारायणराव राणेसाहेब असतील, दीपकभाई केसरकर असतील, रवींद्र चव्हाण असतील, निलेशजी राणे, नितेशजी राणे, सगळ्याच लोकांच्या नेतृत्वाखाली, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आणि आमची अलायन्स मधले जे पक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या मताधिक्यानं धनुष्यबाणाचा उमेदवार निवडून येतो. आता तिकडे काँग्रेसचे नेते देखील पंजावर लढवण्यासाठी हात पसरून बसलेत, पण पक्षश्रेष्ठींचं लक्षच नाहीये. मुंबईत संजय निरुपम मित्रपक्ष शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात टीकेचे बाण सोडतायत. जब मैं ये आह्वान कर रहा हूं तो निश्चित तौर पर कांग्रेस का जो कैडर है, जो मेरे से जुड़े हुए जो लोग हैं, वो सारे के सारे लोग शिवसेना के इस कैडर का, शिवसेना के इस उम्मीदवार का विरोध करेंगे. और सिर्फ कैडर ही नहीं, कांग्रेस के कार्यकर्ता नहीं, कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे, ऐसी मैं घोषणा कर रहा हूं. तर तिकडे सांगलीतले काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांच्यावर आता दोस्तीत कुस्ती करण्याची वेळ आली आहे. कारण सांगलीत विरोध असतानाही ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटलांना मैदानात उतरवले, जे आधी विशाल पाटलांसाठी प्रचार करण्याची भाषा करत होते, पण आता एका अटीवर. महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, विशालदादा जरी उमेदवार म्हणून घोषित झाले तर त्यांच्या पाठीशी एक शिवसैनिक म्हणून ठामपणे मी उभा राहणार. आज तीच भूमिका सर्व महाविकास आघाडीतील नेत्यांनी घेतलेली आहे आणि महाविकास आघाडीत कुठलीही नाराजी नाही. सर्वजण मिळून आम्ही एकत्र महाविकास आघाडी म्हणून काम करणार आहोत. विशाल पाटलांच्या मातोश्रींनीही ठाकरेंची भेट घेतली, पण तरीही विशाल पाटील इच्छुक कॅटेगरीतच राहिले. अजून असे बरेच इच्छुक आहेत ज्यांची भाऊगर्दी राजकारणाच्या आखाड्यात पाहायला मिळतीये. आता सगळ्यांच्याच इच्छा काही पूर्णत्वास येणार नाहीयेत. ते इच्छुक हे इच्छुक म्हणूनच या निवडणुकीत चर्चेत आले तसे चर्चेत राहतील. कारण शेवटी नाव हे लढणाऱ्यांचं आणि त्याहूनही जिंकणाऱ्याचंच होतं. सचिन जिरे, स्वप्नील पाटीलसह गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.